सोमवंशी क्षत्रिय युवक मंडळ आगाशीचा 47वा वर्धापन दिन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दिनांक 18 जानेवारी रोजी संध्याकाळी काशीदास खेलाबाई हायस्कूल आगाशी येथील सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य तथा युवा नेतृत्व विकास तज्ञ प्रिया सावंत, केळवे येथील नूतन विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष अशोक राऊत उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सोमवंशी क्षत्रिय संघाचे चिटणीस प्रफुल्ल म्हात्रे यांनी भूषविले। यावेळी युवक मंडळाचे अध्यक्ष महेश म्हात्रे, आकाशवाणीचे केंद्र संचालक भूपेंद्र मिस्त्री, वृत्त निवेदक राजेश राऊत, पत्रकार मनीष म्हात्रे तसेच आगाशी व उंबरगोठण शाखेचे ज्येष्ठ समाज बांधव व बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंडळाच्या अंकुर या हस्तलिखिताचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। पालघर जिल्ह्यातील सोमवंशी क्षत्रिय समाज हा झाई बोरीगाव ते मुंबई माहीम पुण्यापर्यंत वसलेला आहे। या समाजाच्या 52 शाखा असून वसई तालुक्यातील आगाशी व उंबरगोठण येथील 2 शाखा एकत्र येऊन 20 नोव्हेंबर 1977 रोजी सोमवंशी क्षत्रिय युवक मंडळ आगाशीची स्थापना झाली। यंदा या मंडळाचं 47वें वर्ष आहे। या मंडळाच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम सातत्याने राबविले जात असतात। त्यात लहान मुलांच्या अंगभूत गुणांना वाव मिळावा म्हणून कला व क्रीडा स्पर्धा, क्रिकेटचे सामने, शैक्षणिक व धार्मिक स्थळदर्शन सहल, खाद्य महोत्सव तसेच महिलांसाठी महिला क्रिकेट सामने आयोजित केले जात असतात। तरुणांना फिटनेसचं महत्त्व कळावं यासाठी सायकल स्पर्धांचं आयोजन, कॅरम स्पर्धा, किल्ल्यांची व अवकाशाची माहिती व्हावी म्हणून किल्ले बांधणी स्पर्धा व आकाश दर्शन कार्यशाळेचं आयोजन केलं जात असतं। शनिवारी संपन्न झालेल्या वर्धापन दिनी कार्यक्रमास मुख्य अतिथी प्रिया सावंत यांनी उपस्थित पालकांना व विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितलं की आज मंडळाच्या माध्यमातून प्रकाशित केलेले अंकुर हस्तलिखित हे संस्काराचे अंकुर आहे। या हस्तलिखितात गाव, किल्ले, निसर्ग यांचं चित्रण आहे। प्रत्येक मूल हे वेगळं असतं। पालकांनी त्यांचं वैशिष्ट्य ओळखून त्याला प्रोत्साहन द्यायला हवं। लहान मुलं हे अंकुरासारखी असतात, त्यांना वाढू द्या, मोठं होऊ द्या। आपले मूल जसे आहे तसे त्याला स्वीकारायची तयारी ठेवा। आजचे युग हे कौशल्याचं आहे। मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा, जास्त आहारी जाऊ देऊ नका। त्यांना सोशल मीडियावरील रील स्टार पेक्षा रिअल स्टार बनवायला शिकवा असा सल्ला त्यांनी पालकांना दिला। त्याचप्रमाणे मोबाईलच्या इमोजीपेक्षा इमोशन महत्त्वाचं आहे, त्यांच्याशी संवाद साधा असे त्याने उपस्थित पालकांना सांगितलं। विद्याविकास मंडळाचे अध्यक्ष तसा कार्यक्रमाचे अतिथी अशोक राऊत यांनी आपल्या भाषणात सांगितलं की आजचं युग हे स्पर्धेचं असून स्पर्धा करताना ते विचारांशी करावी। ती स्पर्धा जीवघेणी करू नका। घरातले चांगले वातावरण हे चांगले भवितव्य घडवित असून पालकांनी मुलांना विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास प्रोत्साहित करावे असेही सांगितले। सदर कार्यक्रमास मंडळाचे माजी अध्यक्ष राजेश राऊत, माजी उपाध्यक्ष केतन म्हात्रे, उपाध्यक्षा राजेश्री म्हात्रे, कार्यवाह नूतन कवडी, कार्यवाह ऋषाली राऊत, खजिनदार धवल म्हात्रे, सुजाता कवडी, स्मिता वर्तक, संगीता म्हात्रे, श्रद्धा म्हात्रे, मनीष राऊत, सुहास पाटील, किरण वर्तक, पंकज चुरी, विहंग कवळी, सुनील चुरी, चिन्मय पाटील, आशिष म्हात्रे, प्रतीक म्हात्रे आदी उपस्थित होते। अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम झालेला आहे। 47वा वर्धापन दिन होता आजचा आणि त्याचा औचित्य साधून पारितोषिक वितरण झालं आणि बाकी सगळं मुलांबद्दल किंवा शाळेबद्दल माहिती मिळाली आणि जाणून खूप आनंद वाटला की ही शाळा जी आहे ती स्वातंत्र्यपूर्व काळापासून इथे अस्तित्वात आहे। त्यामुळे इथे येण्याचा एक आनंद वेगळाच होता आणि इकडचा एकंदरीतच प्रशिक्षक वर्ग, इकडचे सूत्रसंचालक किंवा त्यांचे चिटणीस आणि
एकंदरीतच मॅनेजमेंट जे मंडळ आहे अतिशय सक्रिय आहे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने झटतंय त्याची प्रचिती आली आणि विद्यार्थ्यांचं नेतृत्व आणि कर्तृत्व दोन्हींचा विकास हा छान पद्धतीने होतोय. सर्वांगीण विकासाकडे या संस्थेचा भर आहे असं एकंदरीत लक्षात आलं. त्यामुळे सर्व पालकांना, या संस्थेशी निगडीत सगळ्या शिक्षकांना किंवा एकंदरीत विद्यार्थी मंडळांना सगळ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा. आणि खूप विद्यार्थी, गुणवंत विद्यार्थी इकडे आहेत आणि बरेचसे विद्यार्थी परदेशातही आहेत आणि छान उच्च शिक्षित आहेत. ऐकून आणि जाणून घेऊन खूप आनंद वाटला. तर मोबाईलचा अतिरेक होतोय अगदी खरं आहे, पण आजकालचं जे आहे ते टेक्निकल युग आहे, त्यामुळे मुलांना मोबाईलपासून आपल्याला दूर ठेवणं शक्य नाहीये आणि त्याची गरजही आहे. पण मोबाईल योग्य पद्धतीने कसा वापरावा हे शिक्षकांनी, पालकांनी जर मुलांच्या लक्षात आणून दिलं तर त्याचाही उपयोग मुलं आपल्या बौद्धिक विकासासाठी अतिशय सुंदर पद्धतीने करू शकतील, हे निश्चितच. पण येस, त्याचा अतिरेक नक्कीच टाळला पाहिजे आणि जी प्रलोभनं आहेत त्यांच्यापासून कसं आपल्याला दूर राहता येईल आणि आजच्या टेक्नॉलॉजीचा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असू दे किंवा ChatGPT आहे, याचा आपल्या एकंदरीत व्यक्तिमत्व विकासासाठी आणि करिअरसाठी कसा छानपैकी उपयोग करून घेता येईल याचं योग्य मार्गदर्शन हे मुलांना देणं हे अतिशय गरजेचं आहे आणि काळाची गरज आहे. मंडळाचा 47वा वर्धापन दिन हा अत्यंत उत्साहात पार पडलेला आहे. आपण त्याचे साक्षीदार आहात आणि योग मंडळाचे जे गेली अनेक वर्ष उपक्रम होते त्याच्यात जुने उपक्रम काही रद्द करून नवीन उपक्रम वाढवण्याचा गेले मागचे 5 वर्षापासून आमचा प्रयत्न आहे. नवीन विद्यार्थी यांना मोबाईल पासून अलिप्त ठेवून त्यांना त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी आम्ही जे कला आणि क्रीडा स्पर्धा विशेषतः भरवतो आणि त्याचबरोबर आम्ही त्यांच्यासाठी आता यंदापासून गडकिल्ले स्पर्धा चालू केलेली होती. त्या गडकिल्ले स्पर्धेमध्ये त्यांनी जवळजवळ 5 ते 7 दिवस कंटिन्यू सकाळ संध्याकाळ किल्ल्याभोवती काम करत होते आणि मोबाईल पासून अलिप्त होते. त्यांचा अनुभव पण त्यांनी तसं सांगितलेला आहे. योग मंडळाच्या ह्या म्हणजे वाढत्या आलेखाच्या अजून उंचावर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवीन नवीन उपक्रम, नवीन नवीन योजना आम्ही आता अजून आणत आहोत. स्पर्धा पण तशा वाढवत आहोत. म्हणजे कला क्रीडा आणि महिला खाद्योत्सव, महिला क्रिकेट स्पर्धा, गडकिल्ले स्पर्धा, कॅरम, सायकलिंग स्पर्धा आहे, हे सगळे इव्हेंट चालू आहेत. क्रिकेट स्पर्धा तर पुरुषांच्या आणि महिलांच्या पण चालू आहेत. हे वर्षभरात जवळजवळ प्रत्येक महिन्याला एक उपक्रम होतो. 11-12 उपक्रम घेतले जातात आणि मंडळाचं जे कार्य आहे ते उत्तरोत्तर वाढीव करण्याचा प्रयत्न आहे. मंडळाच्या 50 अमृत सुवर्ण महोत्सवी वाटचालीकडे आम्ही सुरुवात आहे आणि त्याची सुवर्ण महोत्सवामध्ये कुठल्या एखादी मंडळाची छोटीशी वास्तुकला असावी या दृष्टीने पण आमचे प्रयत्न सुरू आहेत.